जिंदगीमध्ये विसरायचो नाही आमच्या महाराष्ट्राचा वाघ. काटेवाडी या ठिकाणी दादांचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर दादांचा पार्थिव आता बारामती अर्थात विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी रवाना झालाय. आमच्या महाराष्ट्राचा वाघ होता. दादा तुम्हाला सलाम, बहिणींचा तुम्हाला सलाम. दादा आयुष्यभर आठवण राहील, आयुष्यभर विसरायचो नाही दादा. दादा आमचं दादा होत, आयुष्यभर विसरणार नाही तुम्हाला. सगळ्या लाडक्या बहिणी आहेत अर्थात. लाडक्या बहिणी तुम्हाला कधी विसरायच्या नाही. असं वाघ जन्म घ्यायला किती लागल दादा, वाघ जन्म घ्यायला लय दिवस लागल. कधी आम्हाला दादा असं मिळणार नाही दादा. म्हणजे या गावाशी या सगळ्यांची प्रत्येकाशी एक वेगळं नातं होतं दादा. दादा सगळ्यांना मदत केली तुम्ही, शेवट तुमच्या काय देवाने आणली दादा. दादा या गावाशी प्रत्येकाशी एक वेगळं नातं अर्थातच दादांचं होतं. काही आम्हाला माहितीये अर्थातच सगळ्यांवर दुःखाचं डोंगर आहे या ठिकाणी. विसरायचं नाही तुम्हाला, परत तर विसर काही आठवणी जीवाला. काय बोलू आता आमच्या दादाबद्दल, काय बोलू, शब्द कमी पडतील आमच्या दादांसाठी बोलायला. लहानपणापासून आमचा सांभाळ केला, लहानपणापासून आम्ही इथं वाढलो आणि आज दादा आम्हाला सोडून गेले. ही खूप दुःखद वेदना आहे आम्हाला. आयुष्यभर आम्हाला पोरग करून गेले दादा. लेकरांवर जीव होता दादांचा. दादा सगळ्यांना सोडून चाललं. दादा आपला जन्म घ्यायला कुणी आता नाही. दादा आमचा होता, आमचा पालन करी होता दादा. पोलिसांना विनंती आहे, प्लीज खाली बसा. पोलीस प्लीज. पोलिसांना माझी विनंती आहे, प्लीज. तर दादा आमचा पालन करता होता, तो आमचा वाघ होता. आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी होतो. आमचं कोणी पालन करता राहिलेलं नाहीये लहानपणापासून. निवासस्थानी जे सगळे जण अगं सुजाता इकडे की. आईने म्हणायचं माझा दादा बघ कसा बोलतोय. आईने माझ्या काय करायचं आता. अगं आईने काय करू. आईला माझा कोण सांभाळायचा आता. आई देखता तर रडा यायचा, रडून दिलं नाही का मला. काय नाव शर्मिला पवार. शर्मिला ताई या ठिकाणी आलेले आहेत. पूरे समाज मिलके हम लोग जे सगळे जण या ठिकाणी हमारे साथ लेडीज लोग भी हैं. और ये जो पहाड़ बारामती की दादा के जैसा कोई आणि विमानतळावरही आता वेगवेगळे नेते पोहोचायला सुरुवात झालेली आहे. काही क्षणातच
गृहमंत्री अमित शहा, त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीमध्ये दाखल होत आहेत आणि त्यानंतर शासकीय इतमामात अजित पवारांना अखेरचा निरोप दिला जाईल. आपण दृश्यांमध्ये पाहतोय शरद पवार विद्या प्रतिष्ठानच्या या प्रांगणात दाखल झालेले आहेत. काही वेळापूर्वीच ते पोहोचले आहेत. त्यांच्या पाठीमागे शाहू महाराज दिसत आहेत, विश्वजित कदम दिसत आहेत. राज्यातले सर्वपक्षीय प्रमुख नेते आता विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात पोहोचलेले आहेत. सगळेजण शरद पवारांची जाऊन भेट घेत आहेत, त्यांचं सांत्वन करत आहेत. तर सुप्रिया सुळे उपस्थित सगळ्या पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत. या गर्दीला आवरतायत. माणिकराव ठाकरेंची भेट घेतलेली आहे सुप्रिया सुळेंनी. अनेक राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती, सर्व क्षेत्रामधले हे सगळे व्यक्ती आता बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत. सगळ्यांच्या उपस्थितीत काही वेळातच अजित पवारांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे. पाण्यापासून माझ्या नवऱ्याने कडक खांद्यावर वागावलंय. इथं काम केलंय आम्ही किती वर्ष. म्हातारा होऊन मेलं माझं म्हातारे. इथं मरायच्या टायमाला घरी राहिलं कामावर. लांडगे अजितदादांचा स्वभाव कसा होता? म्हणजे असं कधी वाटलं होतं का असं दिवस येईल, हा बघावा लागेल दिवस? काय करायचं. लहानपणापासून दादा लहान होतं. खड्यावर खांद्यावर वागवायचं. खड्यावर खांद्यावर दादा बाहेर निघाले की दादा खांद्यावर घ्यायचं. दादाला खांद्यावर घ्यायचं आणि फिरायचं. कोंबड्यात चालले की फिरायचं. माझ्या पोराला कामाला लावलं. पोराला दादाने कामाला लावलं. नाही दादा आता कसं इसरून गेलं टाकून आम्हाला. आता कसं ठेवून गेलं आम्हाला. आता ठेवून गेलं निघून शने टुकलं. एकट्याने वाट गावली. कशी वाट गावली तुम्हाला. लय वाईट झालं. आता रस नाही आता. दादांना लहानपणी खांद्यावर या आजीने खेळवलंय आणि हा दिवस त्यांना इथे बघावा लागतो. अर्थात या काठेवाडीतील आठवणींमध्ये कार्यकर्ते शोकाकुल झालेले आहेत. त्यांचा अश्रूंचा बांध फुटतोय. मन स्वीकारायला अजून तयार नाही की आपले लाडके दादा आपल्यातून निघून गेलेले आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रत्येकाच्या मनात, ज्यांच्या बरोबर अजित पवारांचं एक वेगळं नातं होतं, त्यांच्या प्रत्येकाच्या मनातली ही भावना आहे. कार्यकर्ते, त्यांचे समर्थक तर मोठ्या संख्येने येतातच आहेत, मात्र अनेक नेते मंडळी आता तिकडे पोहोचत आहेत. प्रमुख नेते मंडळी पोहोचायला सुरुवात झाली आहे. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर हे अंत्यसंस्कार थोड्याच वेळामध्ये होतील. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे देखील तिकडे उपस्थित असतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही अंत्यसंस्काराला उपस्थित राहतील अशी माहिती आता समोर आलेली आहे. तसंच राज्याच्या कॅबिनेटमधले मंत्री देखील यायला सुरुवात झालेली आहे. कॅबिनेट मंत्री राज्यातल्या माधुरी मिसाळ आपण बघतोय, त्यासोबतच अनेक आमदार देखील तिकडे पोहोचत आहेत. निलेश बुधावले अधिकचे अपडेट देतील. निलेश, कोण कोण पोहोचलेलं आहे आता तिकडे? निलेश. अश्विन, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता मुंबईहून बारामतीच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. पुण्याला ते उतरतील. गृहमंत्री अमित शहा देखील त्या ठिकाणी येतील आणि त्यानंतर ही सर्व मंडळी जी आहेत ती बारामतीला येताना दिसतील.
दुसरीकडे काठेवाडीमध्ये सकाळपासून जे पार्थिव ठेवण्यात आलं होतं ते देखील आता बारामतीच्या दिशेनं रवाना करण्यात आलेलं आहे आणि काही क्षणांमध्ये आता पार्थिव देखील विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी पोहोचणार आहेत. अंत्यविधीची या ठिकाणी पूर्णपणे तयारी झालेली आहे. राज्यभरातील राज्यबाहेरचे अनेक अजितदादा प्रेमी कार्यकर्ते असतील, नेते तर असतील, राहावं लागेल या ठिकाणी हेच मला वाटतं की खूप दुर्दैवी आणि खूपच खराब गोष्ट झाली जी काही झाली ती. आणि दादांसारखा उत्तम प्रशासक, उत्तम नेता, सगळ्यांशी आमचे तर संबंध दादांशी गेली 30-35 वर्षापासून संबंध आहेत माझ्या मिस्टरांपासून. आणि आम्हाला अशा पद्धतीने दादांना श्रद्धांजली व्हायला लागते हे अजूनही मनाला पटत. पालकमंत्री म्हणून अनेक वर्ष देखील खरं तर पुण्यातून आमदार म्हणून येत होतात. काय वेगळ्या आठवणी पुण्यासंदर्भात? दादांच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. नुसतं पालकमंत्री नाही, खूप संबंध पण आमचे वैयक्तिक संबंध पण, फॅमिली संबंध पण चांगले होते. सुनेत्रा वहिनीशी वगैरे असेल. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अचानक त्यांचं जे काल हे जाणवतं ते अतिशय दुर्दैवी. मंत्री महोदय, त्यासोबतच नेतेगण, आमदार, दादांचे सर्व सहकारी मंत्रिमंडळातले असतील किंवा एकूणातच महाराष्ट्रभरातले असतील, प्रत्येकाच्या मनामध्ये ही भावना आहे. एक प्रचंड मोठा धक्का आहे. अत्यंत कर्तव्यदक्ष, कार्यक्षम, कार्यतत्पर, स्पष्ट वक्ता, वक्तशीर असा हा नेता, लोकनेता आपल्यातनं अचानक निघून गेल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. महाराष्ट्रभरातनं अजित पवारांवर प्रेम करणारे त्यांचे कार्यकर्ते, समर्थक पोहोचलेले आहेत आणि त्यासोबतच प्रमुख नेते मंडळी देखील तिकडे आता काही वेळामध्ये पोहोचतील. अनेक मंडळी तिकडे दाखल झालेली आहेत. मंदार गोंजारी आपल्यासोबत आहेत, आपले प्रतिनिधी, त्यांच्याकडनंही अधिक जाणून घेऊ. मंदार, कोण कोण पोहोचलंय? तू जिकडे आहेस तिकडे, आणि आता अजून कोण कोण येणं अपेक्षित आहे तिकडे? मंदार. मंदार, तुझ्याकडे येतो मी पुन्हा एकदा निलेशकडे जाऊया. तत्पूर्वी निलेश, तू मगाशी सांगत होतास अनेक